स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापास 12 वर्षाची सक्त मजुरी। मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण होणार, उद्योगमंत्री उदय सामंत। दिवटे आमदार, पुण्यातील आमदारावर शरद पवारांची टीका। मुख्यमंत्री पद फिरते हवे, अजित पवार यांची भाजपकडे मागणी। स्वतःच्या 2 लहान मुलांचा खून करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा। भाजपच्या माजी खासदारांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण, परस्पर विरोधी तक्रार। गांधी पवार की ठाकरे, कोणत्या विरोधकांकडून होते पंतप्रधान पदाची ऑफर, नितीन गडकरी म्हणाले। लाडक्या बहिणीने कार्यालयाची नासधूस केली का, देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुणीतरी जाणीवपूर्वक काम केलंय। मोदी व शहा यांचे आम्ही आभार मानतो, त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष त्यांच्याकडे घेतले, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन। कपिल देव यांचे शेतकऱ्यांना आवाहन, म्हणाले, तुमच्या आत्महत्येमुळे आम्हाला दुःख होते। देवेंद्र फडणवीसांविरोधात अज्ञात महिलेचा असंतोष, मंत्रालयातील कार्यालय बाहेर घातला गोंधळ, नावाची पाठी खेचत घोषणाबाजी। सरकार सांगेल तेच अदानींनी करावे लागेल, अन्यथा देवेंद्र फडणवीसांचं धारावी पुनर्विकासाबाबत मोठं वक्तव्य। तर त्या दिवशी मी राजीनामा देईन, राजकीय संन्यास घेईन, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले, हे सगळं राजकीय खेळ। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला धक्का, युवा सेनेची बाजी। अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात कडवी झुंज, भाजपा मारणार बाजी की महाविकास आघाडीला मिळणार संधी। सोलापूर जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने सोयाबीनचे पीक धोक्यात। कर्नाटक सरकार व्यावसायिक चोर, सीबीआयची परवानगी काढून घेतल्याबद्दल भाजपची टीका। ब्रिटनचाही भारताला पाठिंबा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व। मुंबई नवी मुंबईतील हरित फुफ्फुसे जपायला हवीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी राज्य सरकारला फटकारले। इस्रायलच्या हेजबॉलच्या मुख्यालयावर हवाई हल्ला, दहशतवादी हसन नसरल्ला ठार।